नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 3 जुलै 2026चे जेवढेही महत्त्वाचे चालू घडामोडीचे 10 प्रश्न आहेत, हे महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूयात. व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तुम्ही जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रापर्यंत लिंक शेअर करा. व्हिडिओ आवडला तर जाताना व्हिडिओला लाईक जरूर करा. रोज सकाळी 6 वाजता आपण हा व्हिडिओ बघत असतो आणि चालू घडामोडी खूप महत्त्वाच्या असतात कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी. मग तुम्ही कोणतीही स्पर्धा परीक्षा तयारी करत असाल तर. ओके, चला सुरू करत आपण. तत्पूर्वी मागच्या लेक्चरमध्ये जो शेवटचा प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर अगोदर आपण जाणून घेऊयात. प्रश्न असा होता, नुकतेच 15 वर्षाखालील बालकांवर सोशल मीडिया वापरण्यास बंदी घालणारा पहिला अरब देश हा कोणता बनलेला आहे? हा पहिला अरब देश बनला आहे, ज्या देशाचं नाव आहे संयुक्त अरब अमिरात म्हणजे UAE. पर्याय क्रमांक 3 लक्षात ठेवा. UAE संयुक्त अरब अमिरात याची राजधानी आता अबू धाबी आणि विशेष म्हणजे UAEमध्ये पालकांनी सांगितलेलं आहे किंवा सरकारला की सोशल मीडियावरती बंदी घाला म्हणून आणि UAE लक्षात ठेवा IMP आहे. संपूर्ण जगातील विचारलं तर ऑस्ट्रेलिया हा पहिला देश आहे ज्यांनी 16 वर्षाखालील मुलांवरती सोशल मीडिया वापरण्यास बंदी घातलेली आहे आणि युरोप खंडातील पहिला देश आहे फ्रान्स. लक्षात ठेवा. भारतामध्ये जो कर्नाटक आहे, कर्नाटक हा सोशल मीडियावरती बॅन करणारं पहिलं राज्य बनलेलं आहे. अगदी छान पद्धतीने उत्तर कमेंटमध्ये तुम्ही दिलात त्याबद्दल अभिनंदन. चला अत्यंत महत्त्वाचा आजचा पहिला प्रश्न जो आपल्या समोर आहे. नुकतेच 26वे अखिल भारतीय फिंगरप्रिंट संमेलन 2026चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं? हे नुकतंच 19 आणि 20 जून 2026 रोजी पार पडलेलं आहे. कोणत्या ठिकाणी? तर नवी दिल्ली या ठिकाणी. पर्याय क्रमांक 4. नवी दिल्ली या ठिकाणी हा जो काही संमेलन आहे, हे संमेलन पार पडलेलं आहे. लक्षात ठेवा. फिंगरप्रिंट IMP आहे. आणि भारताचे काही गृहमंत्री आहेत, हे मुख्य अतिथी या ठिकाणी उपस्थित होते. गृहमंत्र्यांचं नाव आहे अमित शहा. भारताचे गृहमंत्री आहेत अमित शहा हे या ठिकाणी उपस्थित होते. लक्षात ठेवा. जे सहकार मंत्रालयाचे मंत्री देखील भारताचे आहेत. अमित शहा यांच्या 2 मंत्रालय आहेत. एक सहकार मंत्री, दुसरे गृहमंत्री. नवी दिल्ली या ठिकाणी भरपूर संमेलनं नुकतंच पार पडली आहेत. मग एकदा नजर टाकूयात 2025 आणि 2026 मध्ये जेवढेही परिषदा पार पडलेत त्यांच्यावरती. नुकत्याच 48वी आसियान शिखर परिषद 2026 पार पडली. सेबू फिलिपाईन्स या ठिकाणी. सेबू. किंबर्ली प्रक्रिया आंतरस्तरीय बैठक पार पडली नुकतंच मुंबईमध्ये आपल्या महाराष्ट्रात. ब्रिक्स साई नेत्यांची शिखर परिषद नुकतंच पार पडली बेंगळुरू या ठिकाणी, जी कर्नाटकची राजधानी आहे बेंगळुरू. पहिली आंतरराष्ट्रीय नेत्र रोग संशोधन परिषद नुकताच नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेली आहे. त्यानंतर दुर्मिळ आजारावरील राष्ट्रीय परिषद 2026 पार पडली नवी दिल्ली या ठिकाणी. आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सची पहिली बैठक 2026 मध्ये भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली नवी दिल्ली या ठिकाणी. 7वा प्रश्न, ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस संमेलन 2026 पार पडलं नवी दिल्ली या ठिकाणी. G7 सगळ्यात महत्त्वाचं आहे. G7 शिखर परिषद 2026 पार पडलं फ्रान्समध्ये. भारत टेक्स 2026 पार पडलं आहे नवी दिल्ली या ठिकाणी. आशियाई उत्पादकता संघटनेची नुकतंच 68वी बैठक पार पडली आहे नवी दिल्ली या ठिकाणी. क्वाड संघटनेच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक नुकतंच पार पडली आहे नवी दिल्ली या ठिकाणी. आणि पहिली राष्ट्रीय AI आणि डिजिटल जलशिखर परिषद नुकतंच पार पडली बेंगळुरू या ठिकाणी. चला हे रिव्हिजन म्हणून तुम्हाला काय केलं मी एकदा सांगितलेलं आहे. पुढचा प्रश्न, नुकत्याच महिलांची सुरक्षा आणि संरक्षण यासह महिलांशी संबंधित समस्यांबद्दल पुरुषांमध्ये संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या मंत्रालयानं निर्भय चेतन किंवा निर्भय चेतना नावाचा एक राष्ट्रीय उपक्रम नुकतंच आयोजित केलं होतं? तर हे मंत्रालय आहे पंचायती राज मंत्रालय. पर्याय क्रमांक 3. पंचायती राज मंत्रालय लक्षात ठेवा. आणि पंचायत राज विषयी भारतामध्ये 73वी आणि 74वी 2 घटनादुरुस्त्या खूप खूप महत्त्वाच्या आहेत. 73वी घटनादुरुस्ती आणि 74वी घटना दुरुस्ती. पंचायत राज मंत्रालय. चला कमेंट बॉक्समध्ये सांगा सध्या भारताचे पंचायत राज मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? पंचायत राज मंत्रालयाचे मंत्री सध्या कोण आहेत? कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. नुकतंच महिलांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र सरकारनं एक हेल्पलाईन सुरू केला आहे, ज्याचा क्रमांक आहे 181. 181 हा जो काही हेल्पलाईन क्रमांक आहे तो महिलांसाठी नुकतंच महाराष्ट्र सरकारनं सुरू केलं आहे. आणि जागतिक महिला दिवस असतो 8 मार्चला. पुढचा प्रश्न, नुकतेच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नायब राज्यपाल आहेत विनय कुमार सक्सेना?
यांनी भारतातील पहिल्या उंच ठिकाणी असलेल्या पुष्प शेतीची पायाभरणी केलेली आहे. पुष्प म्हणजे जे फुलांची ही शेती आहे आणि सर्वात उंच ठिकाण आहे. आणि तुम्ही ओळखून घेतलं असेल हे ठिकाण कुठलं असेल, तर नायब राज्यपाल कुठले असतील? विनयकुमार सक्सेना हे आहेत लडाखचे. पर्याय क्रमांक 1. लडाख त्याची राजधानी आहे तर लेह. लेह लक्षात ठेवा. 31 ऑक्टोबर 2019 मध्ये जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश वेगळे झालेले होते. 31 ऑक्टोबर 2019 मध्ये गृहमंत्री होते अमित शहा त्यावेळेस आणि आताही तेच आहेत. ओके, लडाख लक्षात ठेवा. लडाखमध्ये साधारणतः सध्या 7 जिल्हे येतात. किती? 7 जिल्हे येतात. पूर्वी 2च जिल्हे होते, लेह आणि कारगिल. नुकतंच 5 जिल्हे नवीन वाढवण्यात आले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, एक राष्ट्रीय उद्यान आहे लडाखमध्ये, हिमीस राष्ट्रीय उद्यान. हिमीस नॅशनल पार्क. संपूर्ण भारतातील हे सर्वात मोठे आहे, लक्षात ठेवा. संपूर्ण भारतात सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान कुठलं असेल, तर ते हिमीस राष्ट्रीय उद्यान जो लडाखमध्ये येतो. पुढचा प्रश्न. नुकत्याच भारताचा पहिला खाजगी क्षेत्रातील हायब्रिड 2G इथेनॉल प्रकल्प कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे? हे प्रायव्हेट असणार आहे, त्यामुळे IMP बनतो. हायब्रिड 2G इथेनॉल प्लांट हे होणार आहे उत्तर प्रदेशमध्ये. पर्याय क्रमांक 2. उत्तर प्रदेश लक्षात ठेवा. 2G इथेनॉल प्लांट IMP आहे. मग उत्तर प्रदेश याविषयी अधिक पॉईंट आपण एकदा चर्चा करूयात. निर्मित झालेली आहे उत्तर प्रदेशची 24 जानेवारी 1950ला. राजधानी लखनौ आहे. मुख्यमंत्री आता योगी आदित्यनाथ. राज्यपाल आता आनंदीबेन पटेल. विधानसभा सदस्य संख्या 403 आहे, जो सर्वाधिक आकडा आहे संपूर्ण भारतामधील. विधान परिषद पण आहे, त्याची सदस्य संख्या आहे 100. लोकसभा सदस्य संख्या 80 आहे आणि राज्यसभा सदस्य संख्या 31 आहे. राज्यप्राण हे बाराशिंगा. संयुक्त प्रांताचं नाव चेंज करून उत्तर प्रदेश असं करण्यात आलं 1950 मध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं, उत्तर प्रदेशमध्ये एकच राष्ट्रीय उद्यान आहे, जो म्हणजे दुधवा. दुधवा राष्ट्रीय उद्यान लक्षात ठेवा. दुधवा, पिलीभीत, अमानगड हे मात्र व्याघ्र प्रकल्प उत्तर प्रदेशमध्ये येतात. जी राजधानी लखनौ आहे या ठिकाणी स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया सिडबीचं देखील मुख्यालय या ठिकाणी आहे लखनौला, जी गोमती या नदीच्या काठी आहे लखनौ, लक्षात ठेवा. ज्या ठिकाणी केंद्रीय ऊस संशोधन संस्था देखील येतं. आणि उत्तर प्रदेश हा असा राज्य आहे ज्या राज्याला सर्वाधिक राज्यांची सीमा लागलेली आहे. या ठिकाणी हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार या सर्वांची सीमा लागलेला हा राज्य उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न 5वा. नुकत्याच फिफा वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वाधिक गोल म्हणजे 18 गोल करणारा खेळाडू कोण ठरलेला आहे? सर्वात जास्त गोल केला अर्जेंटिनाचा फुटबॉलचा खेळाडू, त्याचं नाव आहे लिओनेल मेस्सी. पर्याय क्रमांक 1. लिओनेल मेस्सी हा कोणत्या देशाचा आहे असं पण क्वेश्चन पेपरला ह्याच्या पूर्वी देखील आलेलं आहे. अर्जेंटिना. अर्जेंटिनाची राजधानी काय असेल? ब्युनॉस आयर्स. अर्जेंटिनाची राजधानी ब्युनॉस आयर्स. आणि लिओनेल मेस्सी लक्षात ठेवा. अर्जेंटिनानं 2022चा जो काही फिफा आहे, या फिफाचा जो वर्ल्ड कप आहे, या फिफाचा वर्ल्ड कपचा विजेता कोण असेल? अर्जेंटिना आहे, जो फ्रान्सला हरवून जिंकला होता. अर्जेंटिना हा कुठल्या खंडामध्ये येत असेल? दक्षिण अमेरिका खंड. दक्षिण अमेरिका, साऊथ अमेरिका. पुढचा प्रश्न 6वा. नुकत्याच बिहार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष डॅश डॅश यांना UK संसदेच्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये प्रतिष्ठेच्या ग्लोबल प्रेस्टीज पुरस्कार 2026ने सन्मानित करण्यात आलेलं आहे. हे ग्लोबल प्रेस्टीज पुरस्कार 2026 आहे. आणि बिहार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, त्यांचं नाव आहे हर्षवर्धन. पर्याय क्रमांक 4. हर्षवर्धन लक्षात ठेवा. अच्छा, मग ICC चे सध्याचे घडला अध्यक्ष कोण असतील? इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचे सध्या अध्यक्ष कोण असतील? त्यांचं नाव आहे जय शहा. जय शहा. अच्छा, अजून एक पॉईंट. BCCI बोर्ड ऑफ कंट्रोल क्रिकेट इन इंडिया, BCCIचे सध्या अध्यक्ष कोण असतील? BCCIचे अध्यक्ष आहेत मिथुन मनहास. मिथुन मनहास लक्षात ठेवा. हे BCCIचे हेडक्वार्टर येतं मुंबईला वानखेडे स्टेडियममध्ये आणि ICCचे हेडक्वार्टर येतं दुबईला. पुढचा 7वा प्रश्न. नुकत्याच दरवर्षी राष्ट्रीय डॉक्टर्स दिन हा कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय डॉक्टर्स दिन दरवर्षी असतं 1 जुलैला. पर्याय क्रमांक 1. ओके, पर्याय क्रमांक 3 लक्षात ठेवा. 1 जुलैला असतो. आणि 1 जुलैला महाराष्ट्रामध्ये आणखी एक दिवस असतो, कृषी दिवस. लक्षात ठेवा.
महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईक यांची जयंती असते, जो आपण महाराष्ट्रामध्ये कृषी दिवस म्हणून साजरा करत असतो. कळालं? आणि 23 डिसेंबर असतो अ, राष्ट्रीय किसान दिवस हां, लक्षात ठेवा. 1 जुलैला आणखीन एक दिवस आहे, तो म्हणजेच जी-एस-टी दिवस पण आहे. 1 जुलैचा आहे एस-बी-आय स्टेट बँक ऑफ इंडिया डे. एस-बी-आयचा स्थापना दिवस पण 1 जुलैलाच असतो. कृषी दिवस आहे महाराष्ट्रामध्ये, जी-एस-टी दिवस आहे, कारण 1 जुलै 2017 मध्ये जी-एस-टी संपूर्ण भारतामध्ये लागू झालं होतं. आणि 1 जुलै 1955 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना आहे. लक्षात ठेवा त्याचं हेडक्वार्टर येतं मुंबईमध्ये. 1 जुलै आय-एम-पी आहे. अच्छा, हा जो एक दिवस आहे, 1 जुलै दिवस आहे, तो आपण राष्ट्रीय डॉक्टर्स दिन म्हणून साजरा करतो. कोणाची जयंती आणि त्यांचं पुण्यतिथी दोन्ही असतं बरं का. जन्म आणि पुण्यतिथी त्याचा एकच दिवस आहे, तो म्हणजे 1 जुलै. व्यक्तिगत डॉक्टर बिधनचंद्र रॉय. नाव लक्षात ठेवा. डॉक्टर बिधनचंद्र रॉय, बी.सी. रॉय म्हणतो आपण. यांची जयंती आणि पुण्यतिथी राहते, ज्यांना 1961 मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. भारतरत्न विजेते आहेत आणि विशेष म्हणजे हे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री देखील आहेत. डॉक्टर बिधानचंद्र रॉय अगदी स्वस्त का मस्त ह्यांनी उपचार देखील रुग्णांवरती करायचे. ओके. आणि अच्छा, 2026 यंदाचे याचं विषय काय असेल राष्ट्रीय डॉक्टर दिवसाचं? थीम काय असेल? तर थीम आहे, लक्षात ठेवा, बिहाइंड द मास्क. बिहाइंड द मास्क. बिहाइंड द मास्क हू हिल्स द हिलर्स. हू हेल्स द हिलर्स. हे थोडंसं अवघड आहे, पण लक्षात ठेवा बिहाइंड द मास्क, बस एवढं जर लक्षात ठेवलं तरी तुमचं काम होऊन जाईल. चला पुढचा प्रश्न 8वा. नुकत्याच आलेल्या हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2026 मध्ये भारतात जगात कितवा क्रमांक लागतो? युनिकॉर्न कंपनी ती कंपनी असते जी ज्या कंपनीनं बाजारातील 1 अब्ज जो काही डॉलरची संपत्ती गृहीत केलेली आहे. म्हणजे 1 अब्ज डॉलर. ओके. 1 अब्ज डॉलरची जी संपत्ती ज्या कंपनीनं केलेली आहे, खाजगी कंपनी, त्या कंपनीला आपण युनिकॉर्न कंपनी असं म्हणतो. संपूर्ण जगामध्ये भारताचा क्रमांक 4था लागतो, पर्याय क्रमांक 2. ओके. भारतामध्ये साधारणतः 61 काय तर स्टार्टअप आहेत. भारतामध्ये 61 स्टार्टअप आहेत, युनिकॉर्न स्टार्टअप आहेत. यासह भारत हा 4थ्या क्रमांकावरती येतो. 1 नंबरला कोण आहे? 1 नंबरला अमेरिका आहे. 1 नंबरला अमेरिका आहे, लक्षात ठेवा. 2 नंबरला चीन येतो. चीन आहे. 3 नंबरला आहे यूके. यूकेनं भारताला नुकतंच मागं टाकलं आहे. चीन, यूके, लक्षात ठेवा. त्यानंतर मग 4थ्या क्रमांकावरती भारत. 4थ्या क्रमांकावरती भारत येतो. युनिकॉर्न इंडेक्स म्हणतो. अच्छा, अजून एक पॉईंट. भारतामध्ये जर विचारलं, भारतामध्ये प्रथम क्रमांक कोणत्या शहराचा आहे? बेंगळुरू. भारतामध्ये 1 नंबरला बेंगळुरू येतो, 2 नंबरला येतो मुंबई. स्टार्टअपमध्ये युनिकॉर्न मध्ये लक्षात ठेवा, बेंगळुरू 1 नंबरला आहे भारतात, मुंबई 2 नंबरला आहे. आणि 16 जानेवारीला असतो दरवर्षी राष्ट्रीय स्टार्टअप दिन, 16 जानेवारी. पुढचा प्रश्न 9वा. नुकतेच परदेशात म्हणजे कॅनडामध्ये परवाना मिळवणारा पहिला भारतीय क्रॉस बॉर्डर पेमेंट प्लॅटफॉर्म कोणता ठरलेला आहे? हे इंडिया म्हणजे भारतामधील आहे ॲक्च्युअली, मात्र हे कॅनडा जो देश आहे, कॅनडा देश, या कॅनडामध्ये काय केलं आहे, हा परवाना मिळवलेला पहिलं पेमेंट प्लॅटफॉर्म बनलं आहे, त्याचं नाव आहे स्कायडो. स्कायडो पर्याय क्रमांक 3. स्कायडो लक्षात ठेवा. कॅनडाची राजधानी काय असेल? ओटावा. कॅनडाची राजधानी ओटावा आहे आणि हा जो काही फुल दिसतो ह्याला मॅपल म्हणतात. म्हणून कॅनडाला म्हणतो आपण मॅपलची भूमी. मॅपलची भूमी म्हणून कोणत्या देशाला ओळखतात? तो आहे कॅनडा. कळलं? आणि संपूर्ण जो कॅनडा आहे तो उत्तर अमेरिका खंडामध्ये येतो. उत्तर अमेरिका खंडामध्ये आहे. सर्वाधिक समुद्र किनारपट्टी लागलेला देश कुठला असेल? तर तो आहे कॅनडा. सर्वाधिक समुद्र किनारा लागलेला देश कॅनडा. लक्षात ठेवा. कॅनडामध्ये कॅनडाकडूनच भारतामध्ये कोणत्या गोष्टी घेतल्या असेल संविधानामध्ये? एक आहे शेषाधिकार केंद्राकडे. शेषाधिकार. ओके. शेषाधिकार जे आहेत हे केंद्राकडे, लक्षात ठेवा. हे घेतले आपण कॅनडाकडूनच. आणि राज्यपाल हा केंद्राचा प्रतिनिधी म्हणून राष्ट्रपती नेमणूक करतील. ही जी काय तरतूद आहे ती कॅनडाकडून घेतलेलं आहे. कॅनडा आय-एम-पी येतो. अंतिम प्रश्न अत्यंत महत्त्वाचा 10वा. नुकत्याच महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी कोणाचे बिनविरोध निवड झालेले आहेत? हे ते व्यक्ती आहेत, यांचं नाव आहे सचिन अहिर. पर्याय क्रमांक 1.
सचिन अहिरे आता शिवसेना जे काय आहे शिंदे गटांचा शिवसेना याच्यामध्ये सामील झालेले आहेत. उपसभापतीपदी यांची बिनविरोध निवड झालेली आहे. मग विधान परिषदेचे सभापती सध्या कोण असतील? त्यांचं नाव आहे राम शिंदे. सध्या महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सभापती आहेत राम शिंदे आणि उपसभापती आहेत आता नवीन बनलेले सचिन अहिर. महाराष्ट्रामध्ये विधानसभा पण आहे. विधानसभा. अच्छा, या विधानसभेचे अध्यक्ष कोण असतील आणि उपाध्यक्ष कोण असतील? विधानसभा लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. अध्यक्ष तर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष तर राहुल नॉर्वेकर. राहुल नॉर्वेकर आहेत आणि उपाध्यक्ष तर अण्णा बनसोडे. अण्णा बनसोडे हे तर उपाध्यक्ष विधानसभेचे. आणि विधान जे काही परिषद आहे हे एक वरिष्ठ सभागृह आहे जे कधीच बरखास्त होत नाही. वरिष्ठ आहे आणि द्वितीय सभागृह आहे, हे विसरून चालणार नाही. संपूर्ण जर मी भारत म्हटलं, संपूर्ण भारतामध्ये फक्त आणि फक्त 6 राज्य आहेत, ज्या 6 राज्यांमध्ये काय येतं? विधान परिषद अस्तित्वात आहे. 6 राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे. कुठले कुठले असतील 6 राज्य? महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहार. ओके, रिपीट करतो. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, बिहार आणि उत्तर प्रदेश. हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. चला, कालच्या लेक्चरवरती एक नजर टाकूया जेणेकरून आपल्याला रिव्हिजन म्हणून खूप छान पद्धतीने फायदा होऊन जाईल. भारतीय क्रीडा पत्रकार महासंघाचे प्रतिष्ठित सुवर्ण पदक 2026 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर तो विश्वनाथ आनंद. भारताचा 96वा चेस ग्रँडमास्टर कोण बनला आहे? इथन वाज. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन राबविले आहे? हे ऑपरेशन आहे ऑपरेशन अमस्ताद. 11वी ब्रिक्स ऊर्जा मंत्र्यांची बैठक 2025-26 25 आणि 26 जून 2026 मध्ये पार पडली गुरुग्राम या ठिकाणी. एका जागतिक अभ्यासानुसार जगातील तिसरे सर्वात कुटुंब स्नेही विमानतळ म्हणून कोणत्या विमानतळाला स्थान देण्यात आले आहे? केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ. क्यूएस वर्ल्ड फ्युचर स्किल्स इंडेक्स 2027 मध्ये भारत जगात कितवा क्रमांक लागतो? 13वा. जीआय टॅग मिळालेले मलावी बटाटा हे कोणत्या राज्यातील उत्पादन आहे? मध्य प्रदेश. नुकत्याच आलेल्या 67व्या आकडेवारीनुसार जगातील सुपर कम्प्युटर कोणता ठरला आहे? लाईन सेन जो चीनचा आहे. फिफाने कोणत्या देशाला 24 जून 2026 पासून अनिश्चित काळासाठी निलंबित केले आहे? नेपाळ. भारतीय पहिले 3D प्रिंटेड कृत्रिम पावळभित्तिकेचे मॉडेल कोणत्या राज्याच्या किनारपट्ट्यावरती तैनात करण्यात आले आहे? हे आहे राज्य तामिळनाडू. चला, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्या. सेन्सर टॉवरच्या ॲप परफॉर्मन्स इन्साइट्सनुसार डॅश डॅश हे जागतिक स्तरावर सर्वाधिक डाउनलोड केलेले डिजिटल वॉलेट ॲप म्हणून उदयास आलेलं आहे. याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. याचं उत्तर आपण उद्या सकाळी बघणार आहोत. ज्यांनी कुणी अजून आपलं जो टेलिग्राम तर आहेच आहे. टेलिग्राम तर जॉईन कराच तुम्ही. त्यासोबत जो व्हॉट्सअपचं चॅनल आहे, या व्हॉट्सअप चॅनलला कोणी जॉईन केलं असेल तर अनुभव स्टडी NDSS व्हॉट्सअप चॅनलवरती सर्च करा. त्या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल. जॉईन करा. त्या ठिकाणी डेलीच्या डेली तुम्हाला मी करंट अफेअर्स या ठिकाणी पाठवून देत असतो. जो आपलं टेलिग्राम आहे त्याला तर तुम्ही जॉईन कराच. शिवाय आपलं अनुभव स्टडी ॲप आहे. ह्या ॲप्लिकेशनवरती स्पेशल जीकेची बॅच आहे. ज्यांना कोणाला वाटतं किंवा पोलीस भरतीला असेल किंवा कोणत्याही सरळ सेवेला असेल, जीके आपल्याला मार्क कमी पडतात, तर एकदा कोर्स घ्या फक्त. नक्कीच तुम्ही नाराज होणार नाही आणि तुम्हाला बेसिक कन्सेप्ट सहित तुम्हाला संपूर्ण या ठिकाणी तुम्हाला कोर्स पाहायला भेटेल. कोर्समध्ये आतमध्ये गेलात तर तुम्हाला 5 ते 10 रुपयाची बॅच आहे. ती बॅच घ्या. तुम्हाला बेसिकपासून ह्या बॅचमध्ये सांगितलेलं आहे. बाकी आपलं इंस्टाग्राम पण आहे. त्याला पण तुम्ही नक्कीच फॉलो करून ठेवू शकता. चला, इथे शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. भेटूयात उद्या सकाळच्या 6 वाजताच्या लेक्चरमध्ये. तुमच्या मित्रांपर्यंत लिंक शेअर करा, लाईक करा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. थँक यू. जय हिंद.